पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आता बारामतीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। बारामतीतील शारदा प्रांगण ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हे आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रम स्थळाची पाहणी योगेंद्र पवार यांनी केलेली आहे आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी पाहूयात। कशा कार्यक्रमाचं कशी रेषरूप असणार आहे, या कार्यक्रमाला कोणकोणते मान्यवर उपस्थित असतील? हा कार्यक्रम आपण 18 तारखेला घेतलाय, परवाच्या 6 वाजता कार्यक्रम आहे। 6 वाजता म्हणजे साहेब येत आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही 5 वाजताच यावं। खूप मोठा कार्यक्रम आपण घेतोय, त्याच्यासाठी स्वतः पवार साहेब असणार आहेत, आपले खासदार सुप्रियाताई असणार आहेत, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणराजे स्वतः या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि संजय जगताप साहेब, संग्राम थोपटे साहेब, उत्तम जानकर साहेब असे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी येणार आहेत। बारामतीमध्ये यापूर्वी देखील 2 जयंत्या केल्या जातात, एक बीजेपीकडनं आणि एक राष्ट्रवादीकडनं। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं देखील जयंती केली जाणार आहे, याकडे कसे पाहतात? पक्षाचा कार्यक्रम नाहीये आणि ह्याच्या आधी पण हे कार्यक्रम पक्षाचे कधी नव्हते। पक्षाचे काही कार्यकर्ते या कार्यक्रमाचं नियोजन करायचे आणि आता हा पण कार्यक्रम राजकीय किंवा कुठल्या एका पक्षाचा कार्यक्रम नाहीये। आपले जे प्रशांत बोरकर साहेब आहेत, गणपताबा आहेत, खोमणे मामा आहेत, रामभाऊ वाघमोडे साहेब आहेत, या सगळ्यांनी मिळून एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती स्थापन केली। कारण त्यांना जे काय झालं भाजप आणि दुसऱ्या राष्ट्रवादी आणि जे काय आता राजकारण होतंय ते त्यांना पटलं नाही आणि जे कार्यक्रम घेत होते एवढे वर्ष ते नेहमी साहेबांची मदत घेत आलेत कार्यक्रमासाठी। आता साहेबांना ते विसरले, ठीक आहे, पण ह्यांना सगळ्यांना वाटलं की आपण एक जयंती केली पाहिजे। हा राजकारण किंवा असा काही विषय नाही, हा शेवटी त्यांच्या भावनेचा एक विषय। हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला साहेबांना बोलवायचं, एक जयंती घ्यायची आहे, त्याच्यामुळं खरं तर आपण ही जयंती घेतोय। कॅमेरामॅन रुपेश सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।